राम राम सगळ्यांना स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे आज 8:30 वाजलेले आहेत. आज आपण आपल्या केळीच्या बागेत आता आपलं लई काम आलेलं आहे. पाऊस आता उघडलेला आहे, भरपूर पाऊस झाला आपल्याला, म्हणजे भरपूर म्हणजे मापात झाला आहे. तसं पाऊस आता उघडलेला आहे. तर आज आपण 3-4 दिवस झालं पाऊस उघडलेला, बैलपोळा ही आपल्या गावचा सगळं झालं आहे. तर आज आपण आपला जो 1 नंबरचा प्लॉट आहे त्याला आज आपण पाणी लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मोटर चालू करून घेतलेली आता. ही जो प्लॉट आहे तर आपला 1 नंबरचा प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला प्लॉट आहे. तर आपण ह्याला आज 1 तासभर पाणी लावणार आहे. 1 तासभर पाणी लावून आपल्याला आज आपण युरिया पोटॅश म्हणजे आपण डायरेक्ट 0050 घेतो. आपण पोटॅश सोडत नाही. युरिया 0050 आणि 1261 आपण सोडणार आहे. तर आपलं ही जी बाग आहे ती 3500 झाडं आहेत, त्यातली 500-600 झाडं पलीकडे आहेत, म्हणजे 2900 झाडं आहेत. 2900 झाडाला आपण 8 किलो 1261 आणि 5-5 किलो युरिया आणि 5 किलो पोटॅश एकराला, म्हणजे आपण जवळजवळ 8 किलो 1261, 9-10 किलो युरिया, 9-10 किलो पोटॅश घेतले. अशा प्रकारे आपण आज सोडून देणार आहे ह्याला. तर आता आपण पाणी लावून घेतले. आज 1 तासभर पाणी लावणार आहे आणि बघू आपल्याला आज दुसरं काय काम आहे. तर पाहून आता आपण सगळ्या प्लॉटवर पाणी लावून घेतलं, म्हणजे निसटलंय काही बघून झाले. आता आपण घरी जाणार आहे, घरी जाऊन बघणार आहे की आपल्याला आता नेमकं काय काम आहे, म्हणजे काय काम आहे आपल्याला माहिती. तर गेल्यावर सांगतो तुम्हाला आपल्याला काय काम आहे ते घरी. मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहे. आपण आज आपल्या 855 आपलं जे गिनीवालाचं रान आहे ते करायचं आपल्याला. मला दाखवतो कुठलं रान करायचं आहे ते. मित्रांनो, हे आपण गिनीगोल मोडलेलं आहे. तर हे एवढं हिकडले बाजूचं हे ठेवलेलं आहे आणि हिकडलं जे आहे ते आपल्याला आता फन मारायचं आहे ह्याच्यात. तर आता आपण घरी आलेलो आहे. घरी येऊन आता आपण जेवण करणार आहे. जेवण करून आपलं ही जी रान आहे, मच्छर चावल्यात बघा, तर ही आपल्याला नीट करायचं. ही नीट करून झाल्यावर मग आपण खत सोडायला जाणार आहे आज. तिथून पुढं आपल्या सगळ्याच प्लॉटला खत सोडायचं. तर ब्लॉग कंटिन्यू करा आपला. तर मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहे. आपण जेवण करणार आहे. जेवायला वांग्याची भाजी आणि चपाती. जेवण करून आपल्याला फनायला जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे. जेवण करून घेऊन आपण आता आपला घोडा घेऊन चाललोय आपण फनायसाठी. तर इथं आपण जाऊन फनणार आहे गिनीगोला. तर मी दाखवलेलं आहे तुम्हाला. डबं गाडती डबं जायला अडचण होती. तर पुढं डबं आहे. तर पुढं नाही ना काय, पुढं काय नाही ना. चालू केलेलं आहे आपण करायला. गाईचं बी तापलं ना फणून झालेलं आहे. तर आत्ता मी चाललो आहे आपलं केळीला खत सोडायसाठी. जाणार आहे. तसंच आपण जाताना पुढल्या केळीसाठी बी खत सोडायला औषधं न्यायच्यात. तर ते एक जाताना आपण घेऊन जातो. फॉस्फरिक ॲसिड आपण चालवले. आता आपण ह्याच्यात युरिया पोटॅश आणि 1261 सोडलेलं आहे, म्हणजे मिक्स करून घेतलेलं आणि पाणी लावलं आहे.
पाणी लावून घेतलंय ना. आता आपण डायरेक्ट खत सोडणार आहे. आपला जो जैनचा म्हणतो मायक्रोसनचा प्लॉट आहे त्याला खत सोडणार आहे. नंतर टिपाड भरून होतं 1-2 मिनिटात. तिथून पुढं आपण सोडणार आहे आज. तर गाईज आता आपण चालू केलेलं आहे सोडायला. तर आपण केळीच्या बागेत एक फटका मारून यावं म्हणलं. बघू शकता आता आपण चालू केलंय. पाणी यायला चालू बी झालंय. औषध बी यायला चालू झालेलं आहे. तर खत सोडून परत 10 मिनिटं आपण थांबणार आहे आणि जैनला लावणार आहे पाणी आपल्या जैनवर. तर आता आपला खत सोडून झालेलं आहे. तसंच आपला जो मायक्रोसनच्या प्लॉटला खत सोडून झालं आहे. आता आपण जैनच्या प्लॉटला लावले आणि आपला G9 बँगलोर आहे त्या प्लॉटला आपण आज टाकणार आहे बेसळ. तर व्हिडिओ आपला महत्त्वपूर्ण आहे. तर शेवटपर्यंत बघा. आजपर्यंत म्हणजे आज आपण काय बेसळ टाकणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे टाकणार आहे, दाखवणार आहे कुठलं कुठलं खत टाकणार आहे. तर चला मग आता घरी जाणार आहे. आता पाणी लावून घेतलं आहे जैनच्या प्लॉटला. तिथून पुढं आता बेसळ टाकायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गाईज आम्ही आलोय आता मळ्यात. तर आम्हाला आता खत टाकणार आहे पण खत सोडायचं आहे की ती खत घेऊन आलेलं आहे. ह्याच्यात आपण 2 ठिक्यात एरिया आणलेला आहे आणि ह्याच्यात 0050 आणलेलं आहे. ते काढून घेऊन आपण आधी सोडायच्या जागेवर ठेवणार आहे आणि आपण मग नंतर खत टाकणार आहे. ती घे इकडचं पाठी. तर मित्रांनो आता आपण बेसळ घेऊन आलो आहे आपल्या केळीच्या बागेत. तर आज आपण बेसळमध्ये ना आपल्याला एक DAPचं पोतं, एक सिंगल सुपर फॉस्फेट, एक सल्फरचं एक पोतं, तसंच आपण एक आता अपटेक करायसाठी एक मायक्रोरायझर एक आणलं आहे. ती एक सोडलं म्हणजे टाकलं आहे आणि त्याच्यात एक 24-24चं पोतं आणि एक मायक्रोन्यूटन मॅग्नेशियम ही ह्याचं एक 53 किलोचं कॉम्बो किट टाकले. ते घेऊन आपण टाकणार आहे. असं मिक्स करून घेऊन आलो आहे. तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे आपण केळीला टाकून घेतोय. तर सल्फर पण आपण ह्याच्यात मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण खत टाकून घेतोय. आपला जो G9 बँगलोरचा प्लॉट आहे त्याला आपण आज खत टाकतोय. आपण आता टाकून घेणार आहे. तर मित्रांनो आता आपलं खत टाकायचं झालेलं आहे. आपण G9 बँगलोरच्या प्लॉटला खत टाकलं आणि आता आपण आपलं जो सकाळी जैनच्या प्लॉटवर पाणी लावले होतं त्याच्यात आपण युरिया पोटॅश म्हणजे 0050 आणि युरिया आणि फॉस्फरिक ऍसिड घेतलेलं आहे. ते आता आपण सोडायचं चालू केले. खत सोडून झाल्यानंतर आपण G9 बँगलोरला पाणी लावणार आहे आणि त्याला बी आपण खत सोडणार आहे. तर आपण काय खत सोडणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण चालू केली बघा. तुम्ही बघू शकता ओढायला चालू केलं आहे. काहीच आत्ता 4 वाजलेले आहेत आणि आपण डिपी आडवा करून घेतलेला आहे. आता डिपी आडवा करून घेऊन आपण हे जेव्हा मग अशी 2 तास पाणी लावलं होतं. तर आता आपण अजून एक 2 तास पाणी हे जेव्हा लावणार आहे. आपण खत टाकून घेतलं ह्याला आणि त्याला. तर मग आता हे जेव्हा डिपी आडवा करून घेऊन म्हणजे तुटका जोडून मोटर चालू करून घेऊन हे जेव्हा पाणी लावणार आहे नंतर खत सोडणार आहे आपण. तर गाईज आता आपण आलेलो आहे आपला जो प्लॉट मगाशी म्हणलेलं तुम्हाला पाणी लावणार आहे त्या प्लॉटवर पाणी लावलेलं. आता आपण आता खत सोडायसाठी आले. हे फॉस्फरिक ॲसिड एरिया घेतला आहे तिथे 0050 ह्याच्या खाली आपण ठेवलेलं आहे. तर हे सोडून नंतर खोड्यावर पाणी लावणार आहे आणि त्याला पण हे आपण खत सोडायचं आहे आज. तर ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. मी तुम्हाला आज 4 प्लॉटला खत सोडलेलं म्हणजे आता 3ऱ्याला चालू आहे आणि 4थ्याला बी दाखवणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता सोडून घेणार आहे आपण. बॅलर भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. मित्रांनो आता आपलं झालं आहे खत आपल्या 3 प्लॉटला सोडून. आज आपण पहिल्या प्लॉटला सोडले 12 साठी युरिया पोटॅश
दुसऱ्या प्लॉटला युरिया पोटॅश फॉस्फरिक ॲसिड आणि तिसऱ्या प्लॉटला पण युरिया पोटॅश फॉस्फरिक ॲसिड सोडलं आहे. आणि आता आपण लावलो आहे चौथ्या ह्याला प्लॉटला पाणी. तर आता जवळजवळ झाले तर एक 8 वाजलेले आहेत. 8 ते 11 पाणी लावणार आहे आपण. नंतर त्याला काय खत सोडतो मी सांगणार आहे तुम्हाला. तर आता पाणी ते त्याच्यावर चालू केलं. आता की कॉक बंद करून घेणार आहे आणि एक 3 तासाने आपण त्याला हे करणार आहे, खत सोडणार आहे. तर मित्रांनो आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आज आपण आता खत सोडायसाठी आलतो. पण आपली एक वस्तू आहे आणि त्यातली एक मिक्स करायची ती वस्तू नाही. तर आपण ती कुठली ती उद्या तुम्हाला सकाळ सांगणार आहे. खता नाही गेल्यावर म्हणजे जाऊन घेऊन येणार आहे आणि सोडताना सांगणार आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. तर आजच्या पुरतं एवढंच.